नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपली रेसिपी आहे बट्टी। आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये त्याला पानगी म्हणतात। आपल्या मराठवाड्यामध्ये ही पानगी आपले गवऱ्यावर भाजून खाल्ल्या जातात आणि खूप आवडीने बनवल्या जातात। चला तर आपण आता सुरुवात करूया। इथे मी एक ताट घेतलेला आहे। ताटामध्ये एक मोठं बाउल मी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये एक छोटी वाटी भरून मी रवा घेतलेला आहे। रवा सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा ओवा टाकलेला आहे। 2 ते 3 चिमूट मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा भरून मी हळद घेतलेली आहे आणि मोहनसाठी मी गरम केलेलं तेल त्यामध्ये थोडंसं टाकून घेत आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी भिजवून घ्यायचं आहे। इथं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याला थोडंसं मूठ देऊन आपल्याला पीठ छानपैकी नरम करून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून अजून थोडं मुलायम करून घ्यायचं आहे। हे पीठ आपण जेवढं नरम केलं तेवढं बट्टी आपली छान नरम येते। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता मी तुम्हाला बोट टोचून दाखवत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक उंडा घेऊन दाखवत आहे। एवढा उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मीडियम साईजच्या बाट्या बनवून घ्यायच्या आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने ही बट्टी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बट्ट्या एक एक करून बनवून घ्यायच्या आहे। चला तर आपण आता बघूया। इथे मी भरपूर साऱ्या बट्ट्या बनवून तयार केलेल्या आहे। आता आपण गॅसवर ओव्हन ठेवणार आहे। हे बाटी शेकण्याचं भांडं जे आहे ते तुम्हाला मी गॅसवर ठेवून दाखवलेलं आहे। गॅसवर ठेवून मी त्याला सर्वात पहिले गरम करून घेतलेलं आहे। आता आपण एक एक बाटी करून सर्व बट्ट्या त्यामध्ये ठेवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बट्ट्या त्या जाळीवर ठेवून घ्यायच्या आहे। सर्व बट्ट्या ठेवल्यानंतर आपल्याला एकदा पलटून द्यायच्या आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बट्ट्या एक एक करून पलटून द्यायच्या आहे। इथं मी सर्व बट्ट्या पलटून दिलेल्या आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवल्यानंतर आपल्याला फुल गॅसवर 5 मिनिटं छानपैकी अशा पद्धतीने एकदा भाजून घ्यायचे आहे। अशा भाजल्यानंतर आपल्याला परत एकदा पलटून द्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला ह्या बट्ट्या भाजून घ्यायच्या आहे आणि आता परत आपण एकदा झाकण ठेवणार आहे। या बाटीला भाजण्यासाठी थोडीशी मेहनत लागते। कमी जास्त गॅस करून आपल्याला हे बट्ट्या अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या असतात। इथं आपण आता झाकण काढून बघूया।
इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली बाटी एकदम टम फुगलेली आहे। जसं भाजायच्या होत्या तशा आपल्या बट्ट्या एकदम करेक्ट भाजलेल्या आहे, खमंग अशा झालेल्या आहे। आता आपण या सर्व बट्ट्या एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता मी एका बाउलमध्ये गावरान तूप घेतलेलं आहे। हे तूप आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे। इथं मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आणि एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला बट्टी फोडून घ्यायची आहे आणि तुपामध्ये टाकून घ्यायची आहे। तुपामध्ये टाकल्यानंतर खालीवर करून आपल्याला गरम गरम बट्टी तुपामध्ये काढून घ्यायची आहे। इथं आपण बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व बट्ट्या तुपामध्ये टाकून घ्यायच्या आहे। तुपामधले बट्टे आणि त्यावर वरण आणि मोसम एकदम छान असा आहे आणि बट्टी खाण्याची मजाच वेगळी आहे। चला तर तुम्हाला पानगे किंवा बट्टी याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।